अथ चतुर्थोऽध्यायः चौथा। राजोवाच यानि यानीह कर्माणि यैर्यै स्वच्छन्दजन्मभिः चक्रे करोति कर्तां वा हरिस्तानि ब्रुवन्तु नः। परीक्षित राजांनी प्रश्न विचारला, भगवंतांनी आत्तापर्यंत निरनिराळे अवतार घेऊन या लीला केल्या किंवा पुढे करतील ते आपण आम्हाला सांगावं. द्रुमिल नावाच्या योगेश्वरांनी उत्तर दिलं, यो वा अनंतस्य गुणानंतान् अनुक्रमिष्यन् सतु बालबुद्धि रजांसि भूमेर्गणयेत् कथञ्चित् कालेन नैवाखिल शक्तिधाम्नः. द्रुमिल नावाचे योगेश्वर म्हणाले, राजा, भगवान अनंत आहेत, त्याचे गुणही अनंत आहेत. त्याच्या गुणाची गणती करता येत नाही. गणती करता येते असं जो म्हणतो तो मूर्ख आहे. पृथ्वीवरचे धूलिकण मोजता येतील, पण भगवंताच्या गुणाची गणती होणार नाही. भगवंतांनी पंचमहाभूताच्या योगाने विराट शरीराची निर्मिती केली, त्यामध्ये प्रवेश केला. तो पहिला अवतार, त्याला पुरुष असं म्हणतात. त्याच्या विराट देहामध्ये तिन्ही लोक राहिले होते. तोच विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय याचा अधिकर्ता होता. त्याच्या अंगप्रत्यंगातून सगळं जग निर्माण झालं. ब्रह्मा, विष्णू, महेश त्याच्यापासूनच निर्माण झाले. उत्पत्ती, स्थिती, लय तेव्हापासूनच होऊ लागले. त्याच्यापासून दक्ष प्रजापती वगैरे संतती निर्माण झाली. हे सगळं तिसऱ्या चौथ्या स्कंदामध्ये येऊन गेलेलं आहे. दक्ष प्रजापतीची कन्या मूर्ती ही धर्मऋषीची पत्नी होती. तिच्या पोटी नारायण नावाचा अवतार झाला. नैष्कर्म्य प्राप्त करून देणाऱ्या कर्माचा उपदेश त्यांनी केला. आजही ते नारायण आणि नर बद्रिकाश्रमामध्ये आहेत. त्यांनी खूप तपश्चर्या केली. इंद्राला वाटलं की ते आपलं स्थान ग्रहण करतील, म्हणून इंद्राने त्याच्या तपश्चर्येमध्ये विघ्न आणण्याकरता कामदेवाला पाठवले. त्यांनी अप्सरागण, वसंत ऋतू, शीतलवायू पाठवला. पण नारायण ऋषीच्या मनामध्ये कामना निर्माण होऊ शकली नाही. ते सगळे भयकंपित झाले. नारायण ऋषी म्हणाले, कामदेवा, अप्सरानो, वायू, तुम्ही भिवू नका. तुम्ही अतिथी आहात, आदरातिथ्याचा स्वीकार करा. आमचा आश्रम सुना करून जाऊ नका. कामदेवानी सगळ्यांनी लाजेनं मान खाली घातली आणि नारायणाच्या चरणकमलाला नमस्कार केला. अशा प्रकारे जे भक्त आहेत त्यांच्या तपश्चर्येमध्ये विघ्न आणलं तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यांच्या मनामध्ये काम आणि क्रोध निर्माण करणं हे अशक्य आहे. त्यानंतर नरनारायणानंतर इंद्र वगैरे, अप्सरा वगैरे पराभूत झाले.
नारायण हसले आणि त्यांनी आपल्या उरूपासून अप्सरा निर्माण केली. उरूपासून निर्माण झाली म्हणून तिला उर्वशी असं म्हणतात. आणि इंद्राला सांगितलं की पुन्हा तू माझ्याकडे अप्सरा आणण्याची चूक करू नकोस. तुला पाहिजे असेल तर मी तुला अप्सरा निर्माण करून देतो, घेऊन जा. मग उर्वशीला पुढे करून ते स्वर्गलोकी गेले. नारायणाच्या सामर्थ्याचं वर्णन सगळ्या देवतांनी केल्यावर तो भयभीत झाला. नंतर भगवंतांनी जगाच्या कल्याणाकरता कलावतार धारण केले. विदेहराज जनक, हंस, दत्तात्रय, सनकादिक, ऋषभदेव हे अवतार निर्माण झाले. नंतर हयग्रीव अवतार घेऊन मधुकैटभ नावाच्या असुराचा संहार केला आणि त्यांनी चोरून नेलेले वेद परत आणले. प्रलयाच्या वेळी मत्स्यावतार घेऊन मनु, पृथ्वी आणि वनस्पतीचं रक्षण केलं. वराह अवतार घेऊन रसातळातून पृथ्वी वर काढली आणि आडव्या आलेल्या हिरण्याक्षाचा संहार केला. अमृतमंथनाच्या वेळी मंदर पर्वत खचू लागला, त्याला आधार देण्याकरता कुर्मावतार घेतला. नंतर गजेंद्राला मगरीनं पकडलं म्हणून त्याला सोडवण्याकरता हरी नावाचा अवतार घेतला. वालखिल्य ऋषी तपश्चर्या करता करता अत्यंत कृश झाले होते. ते जेव्हा कश्यपवृत्ती करता समिधानत होते तेव्हा थकून काही जण समुद्रामध्ये पडले. त्यांनी स्तुती केल्यानंतर भगवंतांनी अवतार घेऊन त्यांना वर काढलं. वृत्रासुराला मारलं तेव्हा इंद्राला ब्रह्महत्येचा दोष लागला. तेव्हा तो भिवून लपून बसला. तेव्हा भगवंतांनी त्याचं त्या हत्येपासून रक्षण केलं. असुरांनी अनाथ देवांगनांना कैद केलं तेव्हा भगवंतांनी त्यांना असुराच्या बंदिवासातून सोडवलं. नंतर भगवंतांनी नरसिंह अवतार घेतला. हिरण्यकशिपूला ठार मारून प्रल्हादाचं रक्षण केलं. नंतर देवासुर संग्रामामध्ये वेगवेगळ्या मन्वंतरामध्ये वेगवेगळे अवतार घेतले आणि त्रैलोक्याचं रक्षण केलं. वामन अवतार घेऊन याचकाचा भाणा करून पृथ्वीचं राज्य बलीकडून काढून घेतलं आणि इंद्राला परत दिलं आणि त्याला पाताळामध्ये घातलं. परशुराम अवतार घेऊन मदोन्मत्त झालेल्या क्षत्रियांचा नाश केला. सहस्रार्जुनाचा नाश केला. रामावतार घेऊन समुद्रावर सेतू बांधला आणि रावणासह लंका उद्ध्वस्त केली. राजा अजन्मा असून सुद्धा पृथ्वीवर दैत्याचा भार झाला तर तो दूर करण्याकरता ते यदुवंशामध्ये जन्म घेतील. कडे आधीची कथा आहे, कृष्ण जन्माच्या अगोदरची कथा आहे. अनेक कर्म करतील, नंतर बुद्धाच्या रूपाने प्रगट होतील आणि यज्ञाचा अधिकार नसणारे यज्ञ करीत असल्याचे पाहून त्यांना मोहित करतील. नंतर कलियुगाच्या शेवटी कल्की अवतार घेऊन शूद्र राजांचा वध करतील. हे विदेह राजा, भगवंताचे असे अनेक जन्म आणि कर्म आहेत. मग राजाने विचारलं. राजोवाच भगवंतं हरिं प्रायो न भजन्त्यात्मवित्तमाः तेषाम् अशान्तकामानां का निष्ठा विजितात्मनाम्. जे श्रेष्ठ आत्मज्ञानी योगेश्वरानो, मी तुम्हाला विचारतो, ज्यांच्या भोगेच्छा पूर्ण झालेल्या नसतात, ज्यांचं मन स्वाधीन नाही, जे भगवंताचं भजन करीत नाहीत,
त्यांना कोणती गती प्राप्त होते? त्या चमस नावाचा योगेश्वर म्हणाले. विराट पुरुषाच्या मुखापासून ब्राह्मण, भुजापासून क्षत्रिय, मांड्यापासून वैश्य, चरणापासून शूद्र निर्माण झाले. तसंच मांड्यापासून गृहस्थाश्रम, हृदयापासून ब्रह्मचर्य, वक्षस्थळापासून वानप्रस्थ आणि मस्तकापासून संन्यास हे आश्रम उत्पन्न झाले. जे लोक हे निर्माण करणाऱ्या भगवंताचं भजन करत नाहीत, उलट अनादर करतात, ते अधोगतीला जातात. पुष्कळशा स्त्रिया, शूद्र भगवंताची कथा आणि नामसंकीर्तन याच्यापासून दूर गेलेले आहेत. आपल्यासारख्यांनी त्यांना कथा कीर्तनाची सोय उपलब्ध करून देऊन त्यांच्यावर दया करावी. वेदातील अर्थवादामुळे लोक कर्मफळामध्ये आसक्त होतात. त्यांना कर्माचं रहस्य कळत नाही. मूर्ख असून स्वतःला शहाणं समजतात. अभिमानामध्ये गुरफटून जातात. गोडगोड शब्दांनी भुलून जातात. फळाची त्यांना चटक लागते आणि मग ते स्वर्गसुखाची वाखाणणी करू लागतात. रजोगुणामुळे त्यांचे संकल्पही भयंकर असतात. त्यांच्या इच्छांना सीमा नसते. सापाप्रमाणे त्यांचा क्रोध असतो. असे हे ढोंगी, घमेंडखोर, पापी भगवंताच्या भक्ताची चेष्टा करतात. स्त्रियांच्या सहवासामध्ये सर्वात अधिक सुख आहे असं ते मानतात. अन्नदान, यज्ञविधी, दक्षिणा नसलेले यज्ञ करतात. हिंसेचा दोष लक्षात न घेता पशूची हत्या करतात. धन, वैभव, कुलीनता, विद्या, दान, सौंदर्य, सामर्थ्य आणि कर्म यांच्या घमेंडीनं ते आंधळे होतात. ते दुष्ट संतांचा नव्हे ईश्वराचा सुद्धा अपमान करतात. भगवान सर्वत्र आहे हे वेदांनी सांगितलेलं तत्व ते लक्षातच घेत नाही आणि आपल्या मनातील कामना वेदांनी सांगितल्या आहेत असा अर्थ लावतात. मैथुन, मांस, मद्य यांच्याकडे मानवाची स्वाभाविक प्रवृत्ती असते. त्यामध्ये प्रवृत्त करण्याची आज्ञा वेद करीत नाही. त्यांचं सेवन करण्याकरता विवाह, यज्ञ आणि सौत्रामणी यज्ञ याची सोय केलेली आहे. धनाचे उद्दिष्ट धर्म आहे. धर्मामुळे परमतत्वाचं ज्ञान होतं. त्यापासून साक्षात्कार होतो आणि साक्षात्काराने परमशांती मिळते. पण हे लोक धनाचा उपयोग कामोपभोगासाठी करतात. मृत्यू अटळ आहे हे पाहत नाहीत. सौत्रामणी यज्ञामध्ये मद्याचा वास घेणं एवढंच विधान आहे. दारू प्यावी असं सांगितलेलं नाही. यज्ञामध्ये पशुला फक्त स्पर्श करावा असं सांगितलेलं आहे, मारावा असं नाही. धर्मपत्नीबरोबर सुद्धा मैथुन विषयभोगासाठी नाही तर संततीसाठी आहे. हा विशुद्ध धर्म ते जाणत नाही. ते अज्ञानी असून स्वतःला योग्य समजतात. पशुची हिंसा करतात आणि मेल्यानंतर ते पशु त्यांना खातात. असे जे लोक आहेत ते फक्त स्वतःच्या शरीरावर प्रेम करतात. दुसऱ्याच्या शरीरामध्ये आत्मा आहे हे जाणत नाही. त्यांचा द्वेष करतात आणि त्यांचा अधःपात होतो. ज्या लोकांनी मोक्ष प्राप्त करून घेतला नाही आणि जे पूर्ण अज्ञानी सुद्धा नाही
ते धर्म अर्थ काम या 3 पुरुषार्थांना महत्त्व देतात, त्यांना शांती मिळत नाही. अज्ञानाला ज्ञान मानतात, त्यांना कधीच शांती मिळत नाही. त्यांचे मनोरथ काळाने धुळीला मिळतात, ते कृतकृत्य न होता नाश पावतात. तेव्हा जे लोक भगवंताला विन्मुख झाले आहेत ते घोर नरकामध्ये जाऊन पडतात. एका वाक्यात उत्तर. भगवंताशी जे विन्मुख झालेले आहेत त्यांची गती काय होते? नरकात जातात. मग राजाने विचारलं, कस्मिन् काले स भगवान किं वर्ण कीदृशो नृभिः नाम्ना वा केन विधिना पूज्यते तदिहोच्यताम्. कोणत्या वेळी कोणत्या काळामध्ये भगवंताचा आकार आणि रंग कोणता असतो, कोणत्या नावाने विधीने त्याची उपासना करतात. त्या करभाजन नावाचा योगेश्वर म्हणाला, सत्य, त्रेता, द्वापर आणि कली अशी 4 युग आहेत. प्रत्येक युगामध्ये रंग आणि आकृती वेगळी असते. सत्ययुगामध्ये भगवंताचा रंग शुभ्र असतो. त्याला 4 हात, मस्तकावर जटा, वल्कल नेसतात, कृष्णाजीन, यज्ञोपवीत, रुद्राक्षाची माळ, दंड, कमंडलू हे धारण करतात. सत्ययुगातील माणसं शांत, वैरभाव न बाळगणारे, सर्वांचं हितचिंतणारे, समदर्शी असतात. मन ताब्यात ठेवून तपश्चर्येनं देवाची आराधना करतात. सत्ययुगामध्ये भगवंताची नावं हंस, सुपर्ण, वैकुंठ, धर्म, योगेश्वर, अमल, ईश्वर, पुरुष, अव्यक्त आणि परमात्मा या नावांनी सत्ययुगामध्ये भगवान ओळखले जातात. आता त्रेतायुगामध्ये भगवंताचा रंग लाल असतो. त्याला 4 हात असतात, 3 मेखला धारण करतात, केस सुवर्णासारखे असतात. ते यज्ञाच्या रूपामध्ये राहतात. त्या युगातील माणसं धर्मावर निष्ठा ठेवणारी असतात, वेदाचे अध्ययन अध्यापन करणारी असतात. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद याद्वारा ते भगवंताची आराधना करतात. त्रेतायुगामध्ये भगवंताची नावं कोणती असतात? विष्णू, यज्ञ, कृष्णगर्भ, सर्वदेव, उरुक्रम, वृषाकपी, जयंत आणि उरुगाय या नावाने भगवान त्रेतायुगामध्ये ओळखले जातात. द्वापरयुगामध्ये भगवंताचा रंग सावळा असतो. कृष्ण, राम गोरा आहे कारण राम त्रेतायुगातले, कृष्ण सावळा आहे कारण कृष्ण द्वापरयुगातला आहे. शंख, चक्र, पद्म ही आयुध धारण करतात. वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह असतात, कौस्तुभमणी असतात. मग त्याची पूजा कशी करतात? वैदिक आणि तांत्रिक विधीने आराधना करतात. ते 4 व्यूहामध्ये वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या 4 व्यूहामध्ये असणाऱ्या भगवंताला आम्ही नमस्कार करतो म्हणून त्यांना नमस्कार करतात. ऋषी नारायण, महात्मा नर, विश्वेश्वर, विश्वरूप आणि सर्वभूतात्मा इतकी नाव आहेत. द्वापरयुगामध्ये भगवंताची लोक स्तुती करतात. आता कलियुगामध्ये भगवान कसा असतो ऐक. कलियुगामध्ये भगवंताचा वर्ण कृष्णवर्णच असतो. इंद्रनील मण्याप्रमाणे अंगकांती उज्ज्वल असते. कौस्तुभ इत्यादी उपांगे, सुदर्शन वगैरे अस्त्र, सुनंद वगैरे पार्षद आणि कलियुगामध्ये भगवंताची उपासना नामसंकीर्तनाने केली जाते.
हे महत्वाचं आहे. यज्ञे संकीर्तन प्रायैर्यजन्ति हि सुमेधसाः. सुमेधस चांगल्या बुद्धीचे ते नामसंकीर्तन रूपी यज्ञाने भगवंताची आराधना करतात. म्हणून कलियुगामध्ये कीर्तनप्रमाण ते लोक स्तुती करतात. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यम् भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतम् वंदे महापुरुषते चरणारविंदम. ही कलियुगातली प्रार्थना आहे. हे शरणागता लिहिल्याचं रक्षण करणाऱ्या भगवंता, आपले चरणारविंद म्हणजे चरणकमल, अरविंद म्हणजे कमळ, सर्वदा ध्यान करण्याला योग्य आहे. सांसारिक संकटाचा नाश करणारे आहे, भक्ताचे मनोरथ पूर्ण करणारे आहे, तीर्थस्वरूप आहे. शिव ब्रह्मदेव याची हे सुद्धा त्याची स्तुती करतात. शरण जाण्याला योग्य आहे, सेवकाच्या विपत्तीचा नाश करणारे आहे, संसार सागर पार करून देणारी जी नौका ती आहे. अशा आपल्या चरणकमलाला मी नमस्कार करतो. रामावतारामध्ये जे पित्याच्या आज्ञेवरून वनवासामध्ये गेले, पत्नीला हव्या असलेल्या मायावी हरणाचा ज्यांनी पाठलाग केला, त्या भगवंताला मी नमस्कार करतो. निरनिराळ्या युगामध्ये निरनिराळ्या नामरूपांनी लोक ज्याची आराधना करतात, त्या भगवंताला मी नमस्कार करतो. कलियुगामध्ये कलिं सभाजयन्त्यार्या गुणज्ञा सारभागिनः यत्र संकीर्तनेनैव सर्वस्वार्थोऽभिलभ्यते. कलियुगामध्ये केवळ नामसंकीर्तनाने प्रसन्न होतात आणि सगळे मनोरथ पूर्ण करतात. संसार चक्रामध्ये फिरणाऱ्या माणसाला भगवंताच्या नामसंकीर्तनाखेरीज दुसरा लाभ नाही. नामसंकीर्तनाने संसाराचा नाश होतो. संसार म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम, याचा नाश होतो. पुन्हा जन्माला यावं लागत नाही. परमशांतीचा अनुभव येतो. म्हणून सत्य, त्रेता आणि द्वापर युगातील लोकांना सुद्धा असं वाटतं की आपला जन्म कलियुगात व्हावा. का? कलियुगामध्ये मोक्ष सुलभ आहे. कलियुगामध्ये भगवतपरायण भक्त जन्माला येतात. ते सुद्धा कलियुगामध्ये द्रविड देशामध्ये पुष्कळ भक्त होतील. सगळे भक्त, सगळे आचार्य दक्षिणेत जन्माला आलेले आहेत. आपल्यापेक्षा कर्नाटकात, तामिळनाडूत जास्त भक्त जन्माला आले. आपला अभ्यास नाही. आजही कर्नाटकातून सगळ्यात जास्त वारकरी पंढरपूरला येतात. ताम्रपर्णी, कृतमाला, पयस्विनी, परम कावेरी, महानदी, प्रतीची या नद्यांच्या काठी भक्त जन्माला येतील. या नद्यांचे जे पाणी पितात त्यांचं अंतःकरण शुद्ध होतं. हे राजा, कर्तृभाव सोडून सर्वात्मभावाने जो भगवंताला शरण जातो तो सगळ्या रणातून मुक्त होतो. कोणाच्याही रणात राहत नाही. म्हणून जो भक्त आपल्या भगवंताच्या चरणाची अनन्य भावाने भजन करतो, त्याच्याकडून चुकून जरी पाप घडलं
तरी हृदयातील भगवान ते धुवून टाकतात. नारद म्हणतात, असे हे भागवत धर्म ऐकले आणि मिथिला नरे संतुष्ट झाले. हा कोणाचा संवाद आहे? निमिराजा आणि 9 योगेश्वर यांचा संवाद आहे. निमिराजा मिथिलेचा राजा आहे. त्यांनी सगळ्याची पूजा केली. सगळ्याच्या देखत ते अंतर्धान पावले आणि मग सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी ऐकलं त्यांनी भागवत धर्माचं आचरण करून परमगती प्राप्त केली. हे वसुदेवा, हा संवाद नारदांनी वसुदेवाला सांगितला आहे. निमिराजाचा आणि योगेश्वराचा संवाद वसुदेवाला सांगितले. तुम्ही ऐकलेल्या भागवत धर्माचं जर श्रद्धेनं आचरण कराल तर शेवटी सर्व आसक्तीपासून मुक्त होऊन भगवंताचं परमपद प्राप्त करून घ्याल. अरे वसुदेवा, तू केवढा भाग्यवान आहेस. तुम्हा दाम्पत्याच्या कीर्तीनं जग भरून गेलं आहे. अरे सर्वशक्तिमान भगवान तुझ्या पोटी पुत्र म्हणून जन्माला आले. किती भाग्यवान आहेस. श्रीकृष्णावर पुत्रप्रेम करणाऱ्या तुम्ही त्याचं दर्शन, आलिंगन, बोलणं, चालणं, झोपवणं, बसवणं, जेवू घालणं, अरे किती सेवा करताय परमेश्वराची. तुमचं हृदय त्यामुळे शुद्ध होतंय. शिशुपाल, पौंड्रक, शाल्व यांनी वैरभावाने भगवंताचं चिंतन केलं तर ते मुक्त झाले. म्हणजे प्रेमभावाने चिंत करतात ते मुक्त होतील, यात नवल काय. म्हणून म्हणतात, मामापत्य बुद्धिमकृथाः कृष्णे सर्वात्मनीश्वरे माया मनुष्यभावेन गूढैश्वर्ये परेव्यये. नारद म्हणतात, वसुदेवा, श्रीकृष्णाला तुम्ही फक्त तुमचा मुलगा मानू नका. ते सर्वात्मा आहे, सर्वेश्वर आहे, सर्व कारणाच्या पलीकडचे आहे, अविनाशी आहे. अरे मायेनं त्यांनी मनुष्यरूप धारण केलेलं आहे. आपलं ऐश्वर्य झाकून ठेवलंय. पृथ्वीला भारभूत झालेल्या असुरांचा नाश करण्याकरता, संतांचं रक्षण करण्याकरता, जीवांना मुक्ती देण्याकरता त्यांनी अवतार घेतलाय. म्हणून त्यांची कीर्ती जगामध्ये गायली जाते. शुकाचार्य म्हणतात, एतच्छ्रुत्वा महाभागो वसुदेवोऽति विस्मितः देवकी च महाभागा जहतुर्मोहमात्मनः. नारदाच्या तोंडून भगवान श्रीकृष्णाचं ईश्वर आहे हे महात्म्य ऐकलं आणि वसुदेव आणि देवकी दोघालाही अत्यंत आश्चर्य वाटलं. जो काही थोडा मोह त्यांच्या मनात होता तो नष्ट झाला, त्या क्षणी सोडून दिला. हे राजा, हा पवित्रित्या जो एकाग्र चित्ताने आत्मसात करतो त्याचा सगळा शोक मोह दूर होतो आणि तो ब्रह्मपदाला प्राप्त होतो. श्री शुक उवाच अथ ब्रह्मात्मजैर्देवैः प्रजेशैरावृतोऽभ्यगात्
भवश्य भूत भव्येशो ययौ भूत गणैर्वृतः. शुकाचार्य म्हणाले, द्वारकेमध्ये भगवान राहत असताना सगळे देव ऋषी आले, कृष्णाच्या दर्शनाकरता आले. द्वारकापुरीमध्ये असणाऱ्या कृष्णाचं दर्शन घेतलं. कितीही पाहिलं तरी नेत्र तृप्त होत नव्हते. स्वर्गाच्या उद्यानातील फुलांचा आणलेल्या कृष्णावर त्यांनी वर्षाव केला आणि भगवंताची स्तुती केली. देवाऊचुः नतास्मते नाथ पदारविंदम बुद्धीन्द्रियप्राणमनोवचोभिः यच्चिन्त्यतेऽन्तर्हृदि भावयुक्तैर्मुमुक्षुभिः कर्ममयोरुपाशात्. मुमुक्षु भक्तिभावाने ज्याला हृदयामध्ये चिंतन करतात त्या आपल्या चरणकमलाला आम्ही नमस्कार करत आहोत. हे अजिता, आपण जगाची उत्पत्ती स्थिती लय करतात, पण कोणत्याही कर्माने आपण लिप्त होत नाही. परमानंदामध्ये आपण निमग्न असता. आपल्या कीर्तीच्या श्रवणाने आणि वाढलेल्या श्रेष्ठतेने आपण प्राप्त होता. केवळ उपासना, वेदाध्ययन, दान, तपश्चर्या या कर्माने बुद्धी शुद्ध होत नाही, पण आपली कीर्ती ऐकल्याने, श्रवणाने शुद्ध होते. मोक्षप्राप्तीसाठी मुमुक्षु ज्याला आपल्या हृदयात ठेवतात, पंचरात्र विधीचे उपासक आपल्यासारखं ऐश्वर्य मिळा म्हणून उपासना करतात. तिन्ही वेदांनी सांगितलेल्या विधीनं हविर्द्रव्य घेऊन आपलं चिंतन करतात. अशा श्रेष्ठ भगवज्जनांना आपण परम इष्ट वाटता. आपण आमच्या सर्व अशुभ वासना नष्ट कराव्या. भगवती लक्ष्मी आपल्या वक्षस्थळावरील कोमेजलेल्या वनमालेचाही सवतीप्रमाणे मत्सर करीत असते. तरी सुद्धा तिची पर्वा न करता भक्तांनी या माळेनं केलेल्या पूजेचा जे स्वीकार करतात ते आमच्या विषयवासना जाळून टाकू. ज्यांच्यामुळे असुरांची सेना भयभीत झाली, देवसेना निर्भय झाली, तो आपला चरण आमचे पाप धुवून टाकू. आपण कालस्वरूप आहात, प्रकृती पुरुषाच्या पलीकडचे आहात, उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारे आहात. अतिशय वेगवान काळ आपणच आहात. या सर्व ब्रह्मांडाची रचना आपण केलेली आहे, तरी सुद्धा आपण त्याने लिप्त होत नाही. 16,000पेक्षा अधिक राण्या आपल्याला होत्या, तरी सुद्धा त्यांना सोडून आपण भक्ताकडे धावलात. त्या राण्या आपले मन विचलित करू शकल्या नाहीत. आपल्यामुळे आश्रमधर्म पाळणारे लोक कानाने आपल्या कथा नदीमध्ये आणि शरीराने गंगेमध्ये बुडी मारून दोन्ही तीर्थाचं सेवन करतात. अशी ही भगवंताची स्तुती केली सगळ्या देवांनी, ऋषीमुनींनी. शुकाचार्य म्हणतात, मग देव म्हणाले, आपण कृष्णाकडे कशासाठी आलोत? ब्रह्मदेव म्हणाले, प्रभो, पृथ्वीवरचा असुरांचा भार कमी करावा म्हणून आपण अवतार घ्या, अशी आम्हीच प्रार्थना केली होती. आपण
धर्माची स्थापना केलीत, यदुवंशामध्ये अवतार घेऊन सर्व कार्य पूर्ण केलं, कलियुगामध्ये आपल्या लीलांचं श्रवण करीत लोक अज्ञान अंधकाराच्या पलीकडे सहज जातील. आता देवा आपलं कार्य संपले, आपण अवतार घेतलेल्याला आता 125 वर्षे झालेली आहेत. देवांचं कोणतंही कार्य शिल्लक राहिलेलं नाही. राहिलं आपलं यादव कुळ, ते ब्राह्मणाच्या शापामुळे नष्ट झाल्यासारखंच आहे. म्हणून हे वैकुंठनाथ, आपल्याला योग्य वाटत असेल तर आपण वैकुंठामध्ये परत यावं, आमचा सांभाळ करावा. ब्रह्मदेवानी अशी विनंती केल्यावर भगवान म्हणाले, श्री भगवान उवाच अवधारित एतन्मे यदार्थ विभुदेश्वर कृतं वक्कार्यमखिलं भूमेर्भारोवतारितः. ब्रह्मदेवा, तू म्हणालास ते खरं आहे. हे मी अगोदरच ठरवले. तुमचं सगळं काम पूर्ण झाले. पृथ्वीवरचा भार मी उतरवला आहे. यादव कुळ आता उन्मत्त होऊ लागलेला आहे, त्यांना मी रोखून धरलेला आहे. हा यादवांचा वंश नष्ट न करता मी जर निघून गेलो तर हे जगाचा नाश करते. ब्राह्मणाच्या शापामुळं या यादवांचा नाश व्हायला सुरुवात झालीच आहे. तेव्हा ब्रह्मदेवा, या यादवांचा नाश झाला की मी परत येतो. शुकाचार्य म्हणतात, भगवंतानी असं सांगितल्यावर सगळे देव नमस्कार करून आपापल्या धामाकडे निघून गेले. आणि मग द्वारकेमध्ये मोठमोठे अपशकुन व्हायला लागले. यदुवंशातील ज्येष्ठ श्रेष्ठ लोक कृष्णाकडे आले आणि भगवान म्हणाले, एते वै सुमहोत्पाता वित्यष्ठन्ति ह सर्वतः शापश्च न कुलस्यासीत् ब्राह्मणेभ्यो दुरत्ययः. बांधवानो, जिकडे तिकडे अपशकुन होत आहेत. हा ब्राह्मणांनी दिलेला शाप आहे. त्या सज्जन हो, जर जगायचं असेल तर इथे राहू नका, उशीर करू नका. आजच्या आज द्वारका सोडून चालू लागा. आपण प्रभास क्षेत्राला जाऊ. तिथे दक्ष प्रजापतीच्या शापाने चंद्राला जेव्हा क्षयरोग झाला तेव्हा त्यांनी तिथे स्नान केलं आणि तो शापमुक्त झाला. तिथे जाऊन आपण स्नान करू, पितरांचं तर्पण करू, नैवेद्य करू, ब्राह्मणाला भोजन घालू, दानदक्षिणा देऊ आणि संकट पार करू. भगवंतानी जेव्हा अशी आज्ञा केली तेव्हा यादवानी द्वारका सोडून प्रभास क्षेत्री जायचं ठरवलं. हे सगळं उद्धवानी पाहिलं आणि उद्धवाच्या लक्षात आलं की भगवंतानी आता शेवटची निर्वानिरव सुरू केलेली आहे. तन्निरीक्षोद्धवो राजन् श्रुत्वा भगवतोदितं दृष्ट्वारिष्टानि घोराणि नित्यं कृष्णमनुव्रतः. उद्धव कृष्णाचा एकांत भक्त होता. एकांत म्हणजे पराकुटीचा. त्याने ती तयारी पाहिली.
भगवंताची आज्ञा ऐकली, अपशकुन झालेलेही पाहिले आणि भगवंताकडे एकांतामध्ये गेला. चरणावर मस्तक ठेवलं, हात जोडून प्रार्थना केली. उद्धव उवाच देवदेवेश योगेश पुण्यश्रवणकीर्तन संहृत्यैतत्कुलं नूनं लोकं संचक्षते भवान् विप्रशापं समर्थोऽपि प्रत्यहन्न यदीश्वरः. देवा, ब्राह्मणाचा शाप नष्ट करण्याची तुमची शक्ती होती, तरी आपण केलं नाही. म्हणून मला असं वाटतं की यदुवंशाचा संहार करून आपण इहलोकाचा त्याग करणार आहात. हे केशवा, आपल्या चरणकमलाला मी अर्ध्या क्षणासाठी सुद्धा सोडू शकत नाही. तेव्हा हे स्वामी, आपण मलाही निजधामाला घेऊन चला. कृष्णा, आपली लीला माणसासाठी परममंगल आहे. कानाना अमृतस्वरूप आहे. एक वेळ त्याची गोडी लागली की कसलीच इच्छा शिल्लक राहत नाही. देवा, जन्मभर झोपणं, बसणं, हिंडणं, फिरणं, स्नान, खेळ, भोजन, अरे सगळ्याबरोबर मी तुझ्याबरोबरच होतो प्रत्येक प्रसंगात. आपण आमचे सर्वांचे आत्मा आहात. आम्ही आपल्याला कसं सोडू? देवा, आपण वापरलेली माळ, चंदन, वस्त्र, अलंकार आम्ही वापरत होतो. ऋषी दिगंबर राहून आणि जन्मभर नैष्टिक ब्रह्मचर्याचे पालन करून अध्यात्मविद्या प्राप्त करून घेण्याकरता परिश्रम करतात. पण आम्हाला परिश्रम करायची गरज नव्हती. देवा, तुझ्या सत्संगतीने सगळं मिळालं आम्हाला. तुझ्याशी चर्चा करून, तुझं स्मरण कीर्तन करून, तुझं चालणं, बोलणं, पाहणं, थट्टा, विनोद यांनी आम्हाला ज्ञान प्राप्त झालं आणि आम्ही माया पार करू. शुकाचार्य म्हणतात, परीक्षित राजा, भगवंताला जेव्हा उद्धवानी अशी प्रार्थना केली की मला बरोबर घेऊन चला, तुम्ही गेल्यावर मला राहायचं नाही. श्री भगवानुवाच यदात्थमां महाभाग तच्चिकीर्षितमेव मे ब्रह्मा भवो लोकपालाः स्वर्वासं मेऽभिकाङ्क्षिणः. उद्धवा, तू जे म्हणालास ना ते मी करू इच्छितो. आत्ता शंकर, ब्रह्मदेव सगळे येऊन गेले, त्यांना ते मी सांगितले. माझं काम सगळं पूर्ण झालेलं आहे. ब्राह्मणाच्या शापाने यादववंश नष्ट झाला आहे. तेव्हा मी निजधामाला जाणार आहे. हे तुझं म्हणणं बरोबर आहे. आजपासून 7व्या दिवशी द्वारका समुद्र बुडवून टाकणार आहे. त्या क्षणी, ज्या क्षणी मी मृत्यूलोकाचा त्याग करीन, त्या क्षणी इथलं सगळं मांगल्य नष्ट होईल. थोड्याच दिवसात कलियुगाचा महिमा सुरू होईल. उद्धवा, मी या पृथ्वीचा त्याग केल्यावर तू राहू नकोस, इथं राहू नकोस. कारण लोक अधर्माकडे लोकांची प्रवृत्ती राहील. तू सगळ्याचा त्याग कर, माझ्या ठाई मन लाव आणि समबुद्धीनं पृथ्वीवर विहार कर.
हे जग सगळं माया आहे असं समज. मन एकाग्र कर. तू अगोदर आपली इंद्रिये ताब्यात ठेव. सगळं जग आत्म्यामध्येच पसरलेलं आहे. तो आत्मा आणि परमात्मा एकरूप आहे त्याचा अनुभव घे. म्हणजे तू दुःखी होणार नाहीस. निषिद्ध कर्म टाकून दे. विहित कर्म करावी लागतात. श्रुतीच्या तात्पर्याचं यथार्थ ज्ञान प्राप्त करून त्याचा अनुभव ज्याने घेतला आहे तो सर्वांचा मित्र होतो. त्याच्या वृत्ती शांत राहतात. सर्व विश्वाला तो माझं स्वरूप मानतो. असा थोडक्यात उपदेश केला की सर्व ठिकाणी मी आहे असं मान. मी गेलो आहे असं समजू नकोस. शुकाचार्य म्हणाले भगवान कृष्णाने असा उपदेश केला आणि तत्वज्ञान प्राप्त करून घेण्याच्या इच्छेनं विचारलं. आता इथून उद्धव आणि कृष्ण यांचा संवाद सुरू झाला. उद्धव उवाच योगेश योग विन्यास योगात्मन योग संभव निःश्रेयसाय मे प्रोक्तस् त्यागः संन्यास लक्षणः. हे योगेश्वरा, सर्व योगांचे आधार त्याचे कारण आणि योगस्वरूप आपणच आहात. माझ्या कल्याणासाठी संन्यासरूप त्यागाचा मला उपदेश आपण केलेला आहे. पण देवा, माझं मन विषयामध्ये गुरफटलेलं आहे. विषयभोगाचा त्याग करणं अतिशय कठीण आहे. त्यात सुद्धा जे लोक आपल्याला विन्मुख आहेत त्यांना तर विषयाचा त्याग करणं अशक्य आहे. त्या प्रभो, मी प्रपंचामध्ये बुडून गेलेला माणूस आहे आणि आपण मला संन्यासाचा उपदेश केलास. याचं आचरण करणं मला शक्य आहे का? प्रभो, आत्मतत्वाचा उपदेश करणारा आपल्या व्यतिरिक्त जगामध्ये कोणीही नाही. ब्रह्मदेवादिक देवसुद्धा आपल्या मायेनं मोहित झालेले आहेत. ते सुद्धा विषयाला सत्य मानतात. आपणच केवळ निर्दोष आणि अनंत आहात. म्हणून त्रिविध तापांनी पोळलेला मी आपल्याला शरणागत आहे. भगवान म्हणाले, उद्धवा, जगामध्ये जे लोक व्यवहारामध्ये चतुर आहेत ते चित्तातील अशुभ वासनापासून स्वतःचा उद्धार करून घेतात. सर्व प्राण्यांना, विशेषतः मनुष्याच्या बाबतीत आपणच आपले गुरु असतो. कारण मनुष्य प्रत्यक्ष आणि अनुमान यांच्याद्वारे कल्याण करून घेतो. सांख्ययोग पारंगत विद्वान या मनुष्ययोनीमध्ये इंद्रियशक्ती, मनशुक्ती यांना आश्रयभूत असणाऱ्या आत्मतत्वाचा प्रकट रूपाने साक्षात्कार करून घेतात. जे योगी आहेत ना, जे हुशार मुलं आहेत, त्यांना गुरुची गरज नाही. ती योगी आपापल्या साधनेनं करतात. पण सामान्य माणूस कसा साक्षात्कार घडवणार? या जगामध्ये अनेक प्रकारचे प्राणी आहेत. 1, 2, 3, 4 अनेक पाय असलेले, पाय नसलेले. आणि यामध्ये सगळ्यात 2 पायाचा मनुष्य श्रेष्ठ आहे. कारण मनुष्य शरीरामध्ये एकाग्रचित्त मनुष्य बुद्धी इत्यादी ग्रहण केल्या जाणाऱ्या साधनांनी अनुमानाचा विषय नसूनही ईश्वराचा साक्षात्कार होतो. ईश्वराचा साक्षात्कार फक्त मनुष्य जन्मातच होऊ शकतो, इतर जन्मामध्ये नाही. म्हणून मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे. यासंबंधी महात्मे प्राचीन इतिहास सांगतात.
आणि तो म्हणजे परमतेजस्वी अवधूत, म्हणजे यदुराजा आणि गुरु दत्तात्रय. अवधूत म्हणजे कोण? गुरु दत्तात्रय. एकदा धर्माचं मर्म जाणणाऱ्या यदूने एक अवधूत तरुण ब्राह्मण निर्भयपणे विहार करीत असलेला पाहिला आणि त्याला प्रश्न विचारला. इथून गुरु दत्तात्रय आणि यदुराजा यांचा संवाद आहे. तिथे दत्तात्रेयांनी यदूला 24 गुरु सांगितलेले आहेत.